सुद्धा 10-12 तास कुणी त्यांना गुन्हा नोंदण्यापासून थांबवलं. हा वाल्मिक कराडचा विषय नाही, एवढी ताकद नाही त्याची, वरच्या माणसाची ताकद आहे. म्हणजे ही जी अडचण आहे ती तपासामध्ये किंवा नवीन एसपी नेमल्यानंतर सुद्धा इतर गुन्हेगारांवर अटक होती, त्यांना बरोबर पोलीसच्या खाकी त्यांना दाखवली, पण वाल्मिक कराडला अजून खाकी दाखवली नाही आणि खाकी दाखवल्याशिवाय ते काही समोर येणार. फक्त मग विषय कुठे येतो, फक्त ती सुईतीचं अटक की वाल्मिक कराड का धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं होतं ते माझ्या निकटवर्ती, म्हणून लोकांना पूर्णपणे या विषयामध्ये आहे की त्याच्याचमुळे हे प्रशासन मोकळ्या श्वासात तिथं काम करत. मी ह्या ज्या काही मागणी मागितल्या होत्या मी त्याच आता ह्या लोकांसमोर येतात. ती एक माझी मागणी की हा तपास फास्ट ट्रायल जी कोर्टात करणार 3-4 महिने फार मोठं नसतं मंत्रिपदावरून दूर, अजून मोठं मंत्रिपद घ्या, पण तुम्ही राजीनामा देऊन पूर्णपणे प्रशासनाला मोकळा श्वास द्या तिथं काम करण्यासाठी. जे गुन्हेगार फिल्मी स्टाईल मध्ये गाडीमध्ये येतात आणि गाडी घेऊन पार त्या पोर्स मध्ये जाऊन अटक होतं ती पहिल्यांदा बघतोय आपण. तुम्ही सांगितल्यानंतर कुणाच्या गाठी भाटी झाल्यानंतर हे पूर्ण महाराष्ट्राने बघितले. आता तरी थोडेसे तुम्ही डोळे उघडा आणि नैतिकता दाखवा. या सरकारलाही माझी विनंती की त्यांचा राजीनामा द्या. आणि जे गुन्हेगार आहेत, जो मास्टर माइंड वाल्मिक कराड आणि प्रशासनाला त्या काळामध्ये पुन्हा जे रेकॉर्ड मध्ये फोन आले, जे कुणी असतील त्यांना तपासामध्ये घेऊन 302 कट कारस्थान मध्ये त्यांना घेऊन फासावर चढवा.